हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। इथे भाजी पाहूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। तर आजची भाजी एकदम खास आहे, एकदम चमचमीत आचारी स्टाईलने घरच्या घरी अशी भाजी आपण ही बनवत आहोत। बनवताना खूप साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत, तर तुम्हाला देखील अशीच आचारी स्टाईलने चमचमीत चविष्ट अशी भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। फ्लावरची भाजी आपण बनवत आहोत, तर त्यासाठी एकदम फ्रेश असा फ्लावर घेतलेला आहे। किडही कुठे दिसत नाही याला। त्यानंतर असे मोठे मोठे पीसेसमध्ये आपण हा फ्लावर जो आहे कट करून घेतलेला आहे। तर मोठे पीसेस करण्याचं कारण असं की एकदम बारीक पीस जर केले तर भाजी शिजेपर्यंत फ्लावर जो आहे पूर्णपणे गळून जातो। त्यामुळे इथे थोडेसे मोठे पीसेस ठेवलेले आहेत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला मोठे पीस लागणार आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून काही बारीक कीड किंवा काही केमिकल्स असेल तर ते देखील स्वच्छ होतील। त्यामुळे 1 चमचा इथं मीठ ह्या फ्लावरवर टाकून घेतलेलं आहे आणि वरून टाकत आहोत गरम पाणी। गरम पाणी आणि मिठाने अशी भाजी स्वच्छ धुतली म्हणजे त्यातली कीड आणि काही केमिकल्स असेल तर ते देखील निघून जातात, भाजी एकदम स्वच्छ होते। तर आपण आता यातलं सगळं पाणी जे आहे फ्लावरमधलं काढून घेतलेलं आहे आणि जरा वेळ आपण ही अशीच भाजी सुकत ठेवणार आहोत। त्यानंतर या भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया। मसाला एकदम सोपा आहे। तर कच्चा मसाल्याचं वाटण करत आहोत। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, आल्याचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील मिक्सरमध्ये एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे। टोमॅटोचा आणि कांदा, आलं, लसूण ते जे वाटण आहे सेपरेट केलेलं आहे। त्याचबरोबर सुके मसाले लागणार आहे तेही आता दाखवत आहे। 2 चिमूट हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना-जिरा पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। या व्यतिरिक्त दुसरे कुठले मसाले तुम्हाला वापरायचे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। भाजीची सगळी तयारी आपण आधीच करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे भाजी एकदा करायला लागलं की वेळ देखील वाचतो आणि भाजी जी आहे आपली पटापट होते। तर कढईमध्ये मी इथं 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल नंतर आपण यातलं काढून ठेवणार आहोत। थोडंसं आचारी स्टाईलने करत आहोत, तर त्याच्यामुळे सुरुवातीला इथं तेल घेतलेलं आहे। जास्तीचं जे राहील ते आपण काढून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण जो फ्लावर स्वच्छ धुवून सुकवून घेतला होता तो तळून घ्यायचा आहे। फ्लावर तळायचा आहे, त्याच्यामुळे आधी हा चांगला सुकवून घेतलेला आहे। धुवून घेतल्याच्यानंतर त्यानंतर आपण इथं तळत आहोत, त्याच्यामुळे तेल देखील इथे तळताना उडणार नाही। थोडंसं आचारी स्टाईलने आपण बनवत आहोत, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण जे आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि असा फ्लावर हा तळून घेतला म्हणजे चवीला देखील खूप छान लागतो। जर याआधी कधी अशी भाजी केली नसेल तर करून पहा, चवीला नक्कीच छान होते आणि सर्वांना नक्कीच आवडेल। 2 ते 3 मिनिट फ्लावर असा हा तळून घेतलेला आहे। कलर चेंज झाला की फ्लावर आपण काढून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता कलर जो आहे ना असा गोल्डन कलर हलकासा आलेला आहे। तर सगळा फ्लावर जो आहे तळलेला काढून घेऊया। तळल्याच्या नंतर फ्लावरचा मस्त असा सुगंध सगळीकडे सुटलेला आहे। तर यानंतर आपण अजून एक साहित्य घालणार आहोत, ते म्हणजे वाटाणा। तर वाटाणा जो आहे तो तळताना गॅस मी बंद केलेला आहे, तेल गरम आहे आणि त्यातच हा तळून घेत आहे। तेल जर जास्त गरम असेल तर वाटाणे फुटण्याची शक्यता असते, तेल अंगावरून उडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे इथे गॅस बंद केलेला आहे आणि गरम तेलामध्ये मी हे वाटाणे तळून घेतलेले आहेत। फार वेळ लागत नाही। तर वाटाणे आणि फ्लावर देखील आपला तळून झालेला आहे। इथे पाहू शकता तळलेल्या भाज्या दिसायला खूप छान दिसत आहेत आणि चवीला देखील खाताना खूपच मस्त लागतात। यानंतर काय करायचं आहे, तेल जे आहे एक्स्ट्राचं मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर या तेलामध्ये आपण फोडणी घालणार आहोत। तर मी इथे 1 तमालपत्र टाकलेलं आहे, असे 2 तुकडे करून टाकलेले आहे, 1 चक्री फूल टाकलेलं आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। या व्यतिरिक्त कुठलेही गरम मसाले आपण वापरणार नाहीत। दालचिनी आणि चक्री फुलामुळे भाजीला खूप मस्त असा सुगंध येतो आणि चव देखील वाढते। त्याचबरोबर टाकत आहोत पाव चमचा जिरं। गरम मसाले चांगले परतले आहेत, मस्त असा सुगंध सुटला की याच्यामध्ये जे वाटण करून ठेवलं होतं आपण कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं, ते सगळ्यात आधी आपण परतून घेणार आहोत। गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवला आहे, जेणेकरून हे वाटण जे आहे व्यवस्थित असं तेलावर परतलं जाईल। मसाला आपण कच्चा वाटून घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथं मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे। इथे पाहू शकताय हळूहळू मसाला जो आहे ना व्यवस्थित असा परतत आलेला आहे आणि तेल देखील सेपरेट व्हायला लागलेलं आहे। तर या स्टेजला आपण जे सुके मसाले काढून ठेवले होते ते ॲड करायचे आहेत। तर सुके मसाले देखील ह्या
मसाल्यांबरोबर व्यवस्थित असे परतले जातील आणि छान चव जी आहे मसाल्यांची भाजीमध्ये उतरते. तर इथे पाहू शकता हे मसाले जसे जसे परतत येतात तसं या मसाल्यामधून तेल सुटायला लागलेलं आहे. तर तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेतले की आपण याच्यामध्ये जे वाटण करून ठेवलेली टोमॅटोची पेस्ट होती ती आता ॲड करायची आहे. सगळे मसाले परतून झाल्याच्या नंतर टोमॅटोची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. इथे कलर पाहू शकताय, मस्त असा कलर इथे भाजीला आलेला आहे आणि सुगंध देखील खूप छान असा येत आहे. तर गॅस मी इथे लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि त्यानंतर ही पॅन कवर केलेली आहे आणि एक वाफ येतपर्यंत साधारणतः 2 मिनिट लो फ्लेमवर आपण हा मसाला शिजवून घेतलेला आहे. तेल इथं पाहू शकताय सेपरेट व्हायला लागलेलं आहे, म्हणजे टोमॅटोची पेस्ट देखील व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. सगळे मसाले व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत. तर भाजी कोणती असो तिचा मसाला व्यवस्थित जर बनलेला असेल तर भाजीची चव जी आहे ना खूप छान होते. तर इथं तेल सुटेपर्यंत मसाला आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यानंतर ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्या आता याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर भाज्या ॲड केल्याच्या नंतर पुन्हा आपण ह्या अशा मिक्स करून घेणार आहोत आणि कलर पाहू शकता किती छान दिसत आहे. ही भाजी अशी सुकी खायची म्हटली तरी खूप छान लागते. आपण इथं थोडीशी रस्सा असलेली भाजी बनवत आहोत. साधारणतः 1 मिनिटभर मसाल्यांबरोबर ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी वापरणार आहोत भाजीसाठी, ज्यामुळे भाजी छान अशी शिजली जाईल, भाजीची चव देखील चांगली येईल. तर मी इथं आपल्याला थिकनेस किती हवा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे. मी इथे साधारणतः 1.5 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. भाज्या ज्या आहेत आपण ऑलरेडी तेलावर फ्राय करून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे भाज्या शिजायला जास्त वेळ लागणार नाही, ह्या पटकन शिजल्या जातील. तर भाजी शिजण्यासाठी पाणी ॲड केलं होतं, त्यानंतर इथं पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. तर काय करायचं आहे, आता ही पॅन जी आहे ती आपल्याला कवर करायची आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर आपण ही भाजी अशी शिजवून घेतलेली आहे. इथे कलर पाहू शकता एकदम छान असा भाजीचा दिसत आहे. वरती तेल देखील सेपरेट झालेलं दिसत आहे आणि भाजीचा सुगंध तर एकदम मस्तच येत आहे. एकदम चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. सगळी तयारी करून ठेवली होती, त्यामुळे अगदी चालता बोलता सहज ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करूया. भाजीचा थिकनेस इथे पाहू शकताय. नेहमीच आपण फ्लॉवर बटाटा करत असतो, तर या पद्धतीने एकदा फ्लॉवर वाटाणा करून बघा. यामध्ये जर तुम्हाला बटाटा ॲड करायचा असेल तर बटाटा देखील ॲड करू शकता. या व्यतिरिक्त अजून कुठल्या भाज्या ॲड करायच्या असेल तर त्याही करू शकता. तर आचारी स्टाईलने केलेली ही भाजी तुम्ही नक्की करून पहा. फ्लॉवर तळून घालून पहा, सगळ्या भाज्या तळून घेऊन पहा आणि मग करून पहा. खूप चवीला मस्त होतात आणि एकदा जर अशा पद्धतीची भाजी केली तर तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा कराल. कुठलाही सण समारंभ असेल तर या पद्धतीची भाजी करा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर गरम गरम ही भाजी खायला चपातीबरोबर, पुरीबरोबर, रोटीबरोबर खूप छान लागते. भाताबरोबर देखील खाऊ शकता. तर फ्लॉवर बटाट्याची ही आचारी स्टाईलने बनवलेली भाजी घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.